तुला देऊ नये. ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी तुला प्रदान केलं जाईल. जर का बाबा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आता मला देऊ शकत नसाल तर मला एकच आज्ञा द्या बाबा. अशी कोणती आज्ञा? ती म्हणजे अरण्यात जाण्याची बाबा. आहे माझी आज्ञा आहे, पण बाळ अरण्यात जाताना जरा सांभाळून जा. जीवाला जप. बाबा तुमच्या आज्ञेचं पालन करणे हे माझे कर्तव्य आहे. तुमच्या आज्ञेचं पालन मी करेन. निघालो बाबा. तुमचा आशीर्वाद मला द्या. निघालो अरण्याच्या दिशेने बाबा. पुष्प आणि कंदमुळे आणण्यासाठी गेला आहे. आपण आश्रमात जाऊन परमेश्वराचे ध्यान चिंतन करावे. हेच खरे. बाबांचा आशीर्वाद देऊन मी अरण्यापर्यंत कंदमुळे आणि पुष्पे गोळा करण्यासाठी आलो. माझं कार्य मी पूर्ण केलं. आता एकच कार्य राहिलं ते म्हणजे बाबांचा आशीर्वाद देण्यासाठी. निघालो माझा पक्ष बंधू भगिनींनो, वेळेवर नाट्यप्रयोग सुरू झाला आणि नवोदित कलाकाराने सतत बरोबर 3 तास पूर्ण केले. 11:15 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला आणि आता बरोबर 2:45 वाजलेले आहे. 3 तास त्याने कार्यक्रम केला. काही अनुभव नसताना, पदरी मोठं मार्गदर्शन असताना नवोदित कलाकाराने आपलं एक जाज्वल्य असं प्रेम कोकणातील दशावतारी कलाकृतीवरती आहे असं जोडलं गेलं. दशावताराची माझ्या घराण्यात कोणत्याही पद्धतीची कला ओतप्रत नव्हती, पण त्या गणपतीच्या मनात आलं आणि हे सगळं घडलं. तुमची 5 मिनिटं घेण्याचा विचार करतो आहे. 1991 मध्ये असाच एक प्रसंग
या गावामध्ये नटला गेला. आणि त्यावेळी कारण कसल्याही गोष्टीला पार्श्वभूमी असते आणि ती कशा पद्धतीची पार्श्वभूमी ही तुमच्या लोकांसमोर बोलून दाखवावी एवढंच वाटतंय. 1991 मध्ये असाच गोतावळा आम्ही जमवला. आमचे चुलते आणि त्याच्याबरोबर रामा गणेश वगैरे आनंदचे वडील होते. आणि मी त्यांना सहज बोलून गेलो की ह्या पिकुळे गावच्या देवस्थानाकडे उद्या येणारी हनुमान जयंती लाडाचे टेम येथील लोकांनी का सादर करू नये असा प्रपोजल तुम्ही त्या देवस्थानाकडे मांडा. याने ते मांडलं. पार्श्वभूमी सांगतोय, ही जी कला ओतप्रत तुमच्यासोबत आज प्रदर्शित झाली त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी काय दडलेली होती, लपलेली होती आणि कशा पद्धतीने ती वृद्धिगत आज होते आहे ह्याचं हे जाज्वल्य उदाहरण तुम्हाला सांगतोय. आणि तो कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी केला. झाला, लोकांनी चेष्टा केली होती, हे लाडाचे टाईप वाले काय रे करतले, त्या प्रेसवाल्या काय काय आणखी काम धंदो ना म्हणून. म्हणजे त्यावेळी आम्ही दोषही घेतले. आणि तोच गणपती 91 नंतर काही लोक आले आणि म्हणाले आपण गणपती तयार करूया. आज जो तुमच्या समोर सुरुवातीला गणपतीचं जे सोण आलेलं आहे ते नंतर 92-93 मध्ये आम्ही केलं आणि याच ठिकाणी नंतर नाट्यप्रयोग झाला. त्याच्यानंतर सतत 10 वर्षे आम्ही गोव्यामध्ये कार्यक्रम केले. आणि 2003 पासून मी काही माझ्या इतर कामामुळे थोडासा त्याच्यातून मागे राहिलो. व तुम्ही आता करा, पण तशा पद्धतीचे ते कार्यक्रम झालेला नाही. तोच गणपतीचा पेटारा आज या ठिकाणी पूजेला लागलेला आहे. आणि त्या वेळेपासून त्या गणपतीची त्या पेटाऱ्याची आम्ही सदोदित पूजा अर्चा का कोण जाणे कशासाठी मला माहिती नाही. पण माझी एक सुरुवातीपासूनची मी ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी त्या गणपतीवरती माझी निष्ठा होती. बेडशीवर 1962 1966 दरम्यान मी 4 वर्षे शाळेत होतो, हायस्कूल मध्ये होतो. त्यावेळीपासून मला आठवतं मी मुंबईला होतो, पण असं काय साधने नव्हतं, पण गणपतीच्या नावाने मी मनापासून निष्ठा ठेवली. आणि ते मी आणि गावात आल्याच्या नंतर 1985 मध्ये मी या गावात आलो. आज 28 वर्षे पूर्ण होत आहेत. ही जी सेवा आहे ती तशीच केली. आणि हे ज्यावेळी मी घर बांधलं त्यावेळी आज माझ्याकडे जी गणपतीची पूजा आहे, गणेश जयंती आहे आणि मूर्तिमंत ती मूर्ती जी आहे संगमरवरी दगडाची, त्याला सुद्धा एक पार्श्वभूमी आहे. ज्यावेळी मी हे घर बांधलं त्यावेळी मला असं वाटलं की कायम स्वरूपी माझ्या निष्ठेमुळे कायम स्वरूपी माझ्या घरात गणपतीची मूर्ती असावी. पण त्याच्याबरोबरच मला शंका कुशंका येऊ लागली, जे मी करतो आहे ते माझ्याकडून ते पालन होईल का, आणि जर पालन होत नसेल तर त्या भानगडीत पडू नये. म्हणजे आताचा हा कसा नाट्यप्रयोग त्या अंगलट आला आणि तो पळाला मरून गेला, तसं तर होणार नाही ना. मग ह्याच्यासाठी निष्ठा आणि एकनिष्ठता असायला पाहिजे. एकलव्याची एकनिष्ठता ज्या पद्धतीने असते त्या पद्धतीने 2005 मध्ये ही या गणपतीची स्थापना केली. आणि आज या गोष्टीला 9 वर्षे पूर्ण होत आहेत. हा गणेश जयंतीचा वर्धापन दिन 9वा आम्ही साजरा करतोय. आणि यांना आता त्याच्यातून पुढे ही कला वृद्धिगत करणे, गणेश जयंतीच्या निमित्ताने वृद्धिगत करण्याची आज त्यांनी चांगली बुद्धी मिळाली. तुमच्या समोर कला सादर केली, तुम्ही उपस्थित राहिले. पण ही जी आज माझ्या घरात मूर्ती आहे त्याची पार्श्वभूमी सुद्धा आहे. प्रत्येक गोष्टीला पार्श्वभूमी असते. ज्यावेळी मला वाटलं की बा ही मूर्ती स्थापन करावी की जेणेकरून त्या ठिकाणी एक चांगलं वर्तन आमच्या माणसांचं वर्तन सुधारण्याची एक तो पायंडा पडेल, एक माध्यम मिळेल. या माध्यमातून या गावातील शशिकांत सावंत हे
मुंबईला होते त्यावेळी. मी त्यांना सहज म्हटलं, अरे बा असं असं आहे, मूर्ती कुठे असेल तर बघ, आणि अमक्या दिवशी माझं गणपतीच्या अगोदर कार्यक्रम केले जातात, आम्ही निमंत्रण देतो, गावातील लोक मनोभावे माझ्याकडे येतात, आमच्या कुटुंबाकडे येतात, लोकांचे चांगले पाय लागतात, लोकांचे आम्हाला चांगले आशीर्वाद मिळते. गणपती गजाननाच्या आशीर्वादानं सगळं हे चांगलं चाललेलं आहे. तसं त्या गजाननाकडे हा जो सर्वात श्रेष्ठ गणपती आहे, अग्रपूजेचा मान त्याला आहे, त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी आहे. सांगता सांगता वेळ लागणं, बोलता बोलता खूप वेळ होणार. त्याच्यामुळं हा गणपती गजानन तुम्हा आम्हा सर्वांना संतती, संपत्ती, आयुष्य, आरोग्य सर्वांना देवो, सगळ्यांचं भलं करो, सगळ्यांना सद्बुद्धी देवो, आणि अशीच तुम्ही त्या गणपतीवर श्रद्धा ठेवा, आम्हाला सहकार्य करा, ही नम्र विनंती. त्याच वेळी त्या ठिकाणी महाविष्णू आणि लक्ष्मी मातेचं येणं झालं, आणि मी ओंकार स्वरूपी गजानन त्यांच्या मृत्यू मांडीवर खेळत असताना त्यांच्या मनात इच्छा जडली, ती म्हणजे ओंकार स्वरूपी गजाननाने आपल्या उदरी जन्म घ्यावा. पण ती इच्छा त्यावेळी परिपूर्ण करणं आम्हा देवतांना शक्य नव्हतं. आणि त्याच वेळी शंभू महादेवाच्या उद्भवाचे शब्द निघाले होते, तथास्तु तथास्तु तथास्तु. आणि तेच शब्द परिपूर्ण करण्यासाठी ओंकार स्वरूपी गजाननाने तुमच्या माधव आणि सुमेधाच्या पोटी जन्म घेतला. हे गौरी सुद्धा, शिव सुद्धा, गौरी नंदना, या गौरीने म्हणून जाता साधन. हे गजानना, माझ्या आश्रमात एक लहानाचा मोठा बाग झाला, तोच करतो आणि तो कसा काय? हे सुद्धा वैष्णव भक्त होते. त्यांची प्रामाणिक इच्छा होती की ओंकार स्वरूपी गजाननाला आपल्या सानिध्यात काही दिवस करावे. त्यांची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी समर्थ स्वरूपाने मला तुमच्या आश्रमी राहावं लागलं आणि तुमची थोर इच्छा परिपूर्ण करावी लागली. गणपती गजानन तो आणि इथं नमस्कार. इच्छा चांगली असेल तर परिपूर्ण होईल. गजानना, गौरण्य महामुनी म्हणतात की माझ्या बंधूचा शेवट तू केला, हे कसं? ज्ञानेश्वर, तुझ्या ज्येष्ठ बंधूचा हात मी केला, कारण तुझ्या ज्येष्ठ बंधूने या दाम्पत्याला विनाकारण त्रास दिल्या कारणाने त्यांचा या ठिकाणी घात झाला आहे. तुझा घात व्हायला नको असेल तर देवाला शरण ये. देवा, माझ्या बंधूचा घात करणारा तुम्ही आहात. मग माझ्या बंधूचा घात करण्यासाठी जो कोणी येईल त्याचा मी सवाल करेन. यावेळी ज्ञानेश्वर ऐकायला तयार नाही. यावेळी शस्त्र उचला आणि या ज्ञानेश्वराचा घात केला. ठीक आहे, जाऊ दे तुमचा
या विश्वाला माझी मदत पडली पाहिजे. म्हणून यापुढे या ओंकार स्वरूपी गजाननाला चिंतामणी Thank you.